मराठी भाषा अनिवार्यच, पण हिंदी लादण्याचा प्रयत्न होतोय म्हणणं चुकीचं. आश्चर्य वाटतं की हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध, इंग्रजीचे मात्र गोडवे गाता. फडणवीसांची टीका. छेडछाड आणि ब्लॅकमेलला कंटाळून बीडच्या तरुणीची आत्महत्या. आरोपी अभिषेक कदमची जामिनावर सुटका. 20 एप्रिल रोजी तरुणीचं लग्न होतं. बीडमधील पीडितेच्या आईचं उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र. मुलांच्या छेडछाडीनंतर मुलीनं गळफास घेऊन जीवन संपवलं. नराधमांना तेवढीच शिक्षा होणं अपेक्षित. पीडितेच्या आईची मागणी. एकनाथ शिंदेंचा संताप. मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ. मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा. तर कोणत्याही अटी नाहीत. राज आणि उद्धव ठाकरेंची सहमती असेल तर युती होईल, राऊतांचा दावा. भोंगे विरोधी आंदोलनावेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या. मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा 22 एप्रिलला भाजप प्रवेश. पक्षपातळीवर इच्छा व्यक्त केल्या, पण सकारात्मक निर्णय झाला नाही. थोपटेंची प्रतिक्रिया. मुळशी तालुक्यातील भाजपच्या सरचिटणीस बावनकुळे रवींद्र चव्हाण यांना पत्र. आयुष्यभर तिरस्कार केलेले सोबत येणार याचं आश्चर्य. थोपटेंच्या भाजप प्रवेशावर दत्तात्रय जाधव यांच्याकडून नाराजी व्यक्त. डॉक्टर सुश्रुत घैसासवरील हलगर्जीपणाच्या ठपक्याला इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध. रुग्णावर उपचारच केले नाहीत तर हलगर्जीपणाचा ठपका कसा? इंडियन मेडिकल असोसिएशनचा सवाल. सोमय्यांच्या कार्यालयात काल एक जण पिस्तूल घेऊन आला. सुरक्षा रक्षकानं पिस्तूल घेऊन आलेल्या व्यक्तीला रोखलं. मुलुंडच्या नवघर पोलिसात तक्रार. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरच्या शिक्षेवर आज फैसला. कुरुंदकरसह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पळणीकरलाही दोषी ठरवलं. महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट. विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ. 16 जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये 478 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. मराठवाड्यातील परिस्थिती गंभीर. इगतपुरी आणि अमरावतीच्या मेळघाटात भीषण पाणी टंचाई. महिलांची पाण्यासाठी पायपीट. जंगलातून 3 किलोमीटरपर्यंत घोटभर पाण्यासाठी जीवघेणा प्रवास. रोहित शर्माची बॅट तळपली. रोहितच्या 45 चेंडूत 76 धावा करत नवा विक्रम. चेन्नईचा 9 विकेट्सनं पराभव. चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत मुंबईला 177 धावांचं दिलं होतं लक्ष्य.